स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनल ब्लॉग्समध्ये। तर आज आहे मकर संक्रांती आणि आज मी सकाळपासून सगळं व्यवस्थित घरातलं सगळं आवरले आणि सकाळपासून कामाला चालू होते मी। आणि आज स्पेशल माऊला सुट्टी होती त्यामुळे एवढं म्हणजे तिच्या शाळेचं काही टेन्शन नव्हतं मला आज, त्यामुळे निवांत उठलेलो आम्ही, देवपूजा वगैरे केली, सगळं आवरलं आणि म्हटलं आता आपण आपलं स्वतःच आवरायला घ्यावं। त्यामुळे मी आता माझं आवरायचं चालू आहे। म्हणजे जास्त फार काय असं आवरलेलं नाही मी अजून। मला साडी हे करायची, साडी मी आज आज आहे मकर संक्रांती, तर मकर संक्रांतीला मी साडी घेतली। सगळ्या बायांनी साड्या घेतल्या असतात नवीन, पण मी आज जुन्या साडीवर चालले। नवऱ्याला म्हटलं होतं साडी घ्या, हा हा घेऊ घेऊ बघू चल, असे उडवडीचे प्रश्न चालू होते, त्यामुळे म्हटलं चल नको, आपणच आपली हे केलं पाहिजे, काय म्हणतात त्याला, तयारी केली पाहिजे। त्यामुळं मग मी एक साडी होती माझ्याकडं, मग ती इस्त्री वगैरे केली, मस्त प्लेट वगैरे केला, छान साडी मी रेडी करून ठेवलेली आहे। म्हटलं काही गडबडीत बाया आले की मग सगळ्या चला 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 उशीर झाला हे ते, त्यामुळे म्हटलं आपण आधीच लवकर आहे ना, म्हणजे नाही का आधीच तयारी करून ठेवूयात। आणि काल मी गेले होते मी नाही का ज्वेलरी शॉपमध्ये, तिथं पण बांगड्या घेतल्या मला आणि जे काही सामान लागतं ना वाहनाचं ते सगळं घेतले। आणि आता दुपारी ब्लॉग मी सुरुवात करते ब्लॉगला। तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। माझं तर व्यवस्थित आवडते आणि काल मी मेहंदी पण काढली आणि ह्या हातावरती तर नाही काढली, कारण काढायला जाऊन हे मी माझ्या डाव्या हातानेच काढली, बघूयात, म्हणजे सकाळी काढली आणि बांगड्या अजून मला घालायच्यात। सगळं आवरून झाल्यावरती मग मी नंतर बांगड्या घालणार आहे। आणि चला आता पटकन आवरते, कारण आणि मयूरला पण मी लवकर बोलवले, म्हटलं मस्त माझे फोटोज वगैरे काढ, फोटोज व्हिडिओ रील्स काय असेल ते, तर बघूयात किती वाजता येतोय काय तो। आणि आज 3-3:15चा मुहूर्त आहे ना असं काहीतरी, मग म्हटलं की तोपर्यंत आपण सगळं आवरून घेऊ, जेवणाचं वगैरे सगळं झालेलं आहे, पण संध्याकाळचं काही संध्याकाळी परत करता येईल। परत बायांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ते असते, सगळं चालूच आहे आता हळदी कुंकू। आता इथून पुढं आता आज मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू सगळं कार्यक्रम सगळ्यांच्या घरी चालूच असतो तोच। चला गप्पा मारत मी बसणार नाही, कारण माझी मैत्रीण ती कधीच आवरायला गेलेली आहे, ते आवरून येईल मॅडॉकर बसन, चल लवकर करीत, त्यापेक्षा ना मी माझं आवरते पटकन, माऊचं पण आवरते आणि मग लगेच निघू। माऊ ये, तिचा मेकअप बघ, लिपस्टिक पहा तिची, काय काय सगळं माझं, मी ब्लॉग इकडं शूट करूच तोपर्यंत तिने सगळं मेकअप वगैरे सगळं थापून बसली, तिथं माझी लिपस्टिक पण लावली, दाखव जरा तुझी लिपस्टिक। चला उठा आता मला आवरू दे, ते पडलं बघ, मेकअपचं पडलं बघ, मोठा आरसा आहे पण त्याच्यात आहे ना एवढं व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे आपला छोटा आरसा बरा आहे, छोट्या आरसामध्ये कसं व्यवस्थित दिसतं ना सगळं। चल इकडे देते, तोडलं माझं मेकअप। मला ना मेकअपचं किट आहे, काहीच टिकत नाही, हे बघा, हे इथलं तोडून टाकलं तिने, त्याच्यामधलं सगळं, हे ब्रश ते काय सगळं फेकून दिले, सगळं फेकून दिले। आणि आता बघा कशी लावत बसली, मी तुम्हाला दाखवते, ज्याची असते ना ते असं पाहू शकतो। आता कॅमेरा सेट व्हायला झाला, आणि मला हेअरस्टाईल काय करू, मला काहीच समजा नाही कशी करू, त्यामुळे मी फक्त 2 असं इथं क्लिप लावलेत। बघूयात माझी फ्रेंड आल्यावरती ती मला व्यवस्थित केस करून देईल, हेअरस्टाईल करून देईल, तोपर्यंत मी माझ्या सुंदर थोबडाचं काहीतरी टचअप वगैरे असं करते। फारसा मेकअप आवडत नाही, मी करत नाही, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, मी एकदम सिंपल असते।
पण आज संक्रांती सगळ्या बाया बघतच असते नाही, बापरे हिची साडी कोणती, तिची साडी कोणती, कशी आहे हिची साडी. आपण किती पण महागाची साडी घातली तरी बायांना दुसऱ्याच्याच अंगावरची साडी आवडते. तसं माझं थोडं थोडं आहे, कारण मला पण नाही का म्हणजे असं प्रत्येकाचंच असतं ना की आपली साडी, आपल्या साडीपेक्षा ना आपल्याला दुसऱ्याची साडी जास्त आवडते. माझी साडी तर एक नंबर आहे, पण तरी पण बघूयात. माझी मैत्रीण पण ब्लॅक कलरची साडी घातली, माझ्याकडून नव्हती, आणि माझ्या मैत्रिणीने नवीन साडी घेतली. शपथ असा धंदा आहे आमच्याकडे. त्यामुळं ना मी जास्त मेकअप हे करतच नाही. करून तरी काय करू, हे असा उद्योग होतो. तसं पण हे किट तिचंच आहे, तिच्यासाठीच घेतलं होतं मी, पण मीच मध्ये आता हिचाच मेकअप दाखवते. बापावरच गेली कांटी. चला बाय बाय. आधी माझं म्हणजे सगळी तयारी झाली, फक्त थोडंसं राहिले. आणि यातले ना हरभरे सगळे मावने निवडून खाल्ले, त्यामुळे आता मला हरभरे घेऊन यावं लागेल. पुरा आज दिवसभर पतंग उडतच ना, नुसतं आवाजाने नुसतं वैताग आणलाय. कसला आवाज येतो. माझं छान आवरून झालंय, फक्त केसांचं राहिले तेवढं, आणि गजरा लावायचा आहे. गजरा लावला की मग के. आणि ह्या बांगड्या, छान मी बांगड्या घातले. हे काय काय राहिले. आणि हे तिळगुळ घेतले, तिळ घेतले, तिळ पण लागते, हळदी कुंकू, रेडी. गर्दी लाईन लागली बसते. एवढी लाईन लागली. याचं काय काम आहे काय माहिती. बघायला लावून आलं, लावलं ठेवलंय मी घरी. आणि हे मला नेल पेंट घेऊन आली इथं लावायला. मी नेल पेंट लावलं. हातात काय दाखव बरं, नेल पेंट तुमचं दाखव बरं. तेवढ्या बायांच्यात नेल पेंट लावली मी इथं. मी लावली नव्हती, घरातून घेऊन आले नेल पेंट, आणि आता लावली मी इथं. कधी नंबर लागणार काय नाही. तर आम्ही आलोय आता फोटो काढायला, हे का नाही. लेनमध्ये पण छान छान आहे. लोकांच्याच बाया, मी म्हटलं होतं ना मगाशी, की बाया दुसऱ्याच्या साड्या बघायला येतात. हे बघा, मला दुसऱ्याच्या साड्या आवडतात, स्वतःची नाही. आम्ही आलोय आता व्हिडिओज फोटोज काढायला. लोकेशन मस्त भेटले आम्हाला, आणि सगळेजण नाही का इकडं पण फोटोशूट चालले, सगळीकडे फोटोशूट चालले. आमचं पण चाललंय. ते घेऊन मूर्ती घेऊन काढायचं.
नको तू थँक्यू. इथे घे फोटो काढाय काय नको. हे वरच्या झाडापाशी चांगलं येतील फोटो काढायचा का? हा चल. चल. हो या वर काढू फोटो चल. आमचे फोटो काढून झालेले आहेत. मस्त लोकेशन भेटलं. कुठून येऊ मी? मला तिकडं आले गार्डनला घेऊन. बरीच मुलं आल्यात. तर घरी जाऊन मला हे सगळं गेटअप काढून स्वयंपाक करायला लागेल. म्हणजे रोजचं जे रुटीन आहे ते माझं चालू झाले. आणि अंधार पण बराचसा पडला. असा दिवस गेला आजचा. काय हे सगळे नुसती गडबड गोंधळ चालू. नाव कुठे गेली बघावं लागेल मला आता. इकडे घेऊन आले मी त्यांनी खेळायला. तर असा गेला आजचा माझा छान दिवस. आणि मस्त छान फोटोशूट केलं, छान छान रील्स काढले आणि एक रेसिपी सुद्धा दाखवलेला आहे ब्लॉगमध्ये. शेवटला तुम्ही नक्की पहा. तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. शोभे कपाळी तुझ्या लाल कुंकू, नाकात मोत्याची नथनी, पायी ते पैंजण गळी बोरमाळ, जुबात डुले ग कानी. तेजस शोभे कपाळी तुझ्या लाल कुंकू, नाकात मोत्याची नथनी, पायी ते पैंजण गळी बोरमाळ, जुबात डुले ग कानी. मायवनीची शोभून दिसते हिरव्या साडीत. शोभे कपाळी तुझ्या लाल कुंकू, नाकात मोत्याची नथनी, पायी ते पैंजण गळी बोरमाळ, जुबात डुले ग कानी.